मंडळी नमस्कार. तिफान लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण कन्नड तालुक्यातील शिवरोई या गावचे रहिवासी असलेले लोककलावंत शिव मल्हार जागरण मंडळ याचे प्रमुख कारभारी शिंगारे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या एकूण कलाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर मला सांगा, तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव कारभारी सूर्यभान शिंगारे, हां राहणार शिवरोई, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. हां हां. आणि या जागरण गोंधळ ही जी काही कला आहे, तर तुम्हाला ही आवड निर्माण कशी झाली? मी लहानपणापासूनच मला छंद होता. बर. लहानपणाचं जागरण गोंधळ गावात यायचे, हां हां. जागरण गोंधळ व्हायचे. हो मग त्या वाघ्या मागं हिंडायचो मी. बर. मग असं करता करता मग मला ते जसं खंजिरी तयार करायची, खंजिरी वाजायची, बर. मग डप वाजायचा. मग असं करता करता मग ते एक म्हातारं होतं आपलं शंकर बाबा म्हणून, बर. आपल्या कन्नड तालुक्यामधले साड्याचे गुरु आहेत, बर. वाघ्याचे. काय नाव त्यांचं म्हणलंय? शंकर बाबा, गाव कोणतं त्यांचं? जेऊर. जेऊरचे. हां. जेऊर मुंगसापूर. ते आहे का आता सध्या आहे? नाही, वाढलेले आहेत. बर बर आता ते त्याच्या मला ओटीमध्ये मग देऊन टाकलं. बर. आपल्या आई वडील म्हणे बा तुम्ही याला सांभाळा, हां. शिका, बर. याला वाघ्या करा. हम्म. मग मी त्या म्हाताऱ्या संग डोळे नसताना मी त्याची काठी धरून बर. वारी मागायचो. बर बर. वारी मागायचो, गावामध्ये खेड्या पाडे घेऊन जायचो म्हाताऱ्याला. किती वय असेल तुमचं तेव्हा साधारण? तेव्हा तर कमीत कमी माझं वय तरी तिसरी सोडली होती मी, हां. तिसरी शाळा सोडली होती. बर. तेव्हा पण मी त्या म्हाताऱ्या संग होतो. हम्म. तर मग म्हाताऱ्याला मग 4 वर्ष सांभाळलं मी. बर. 4 वर्षांच्या नंतर मग मी घरी आलो. मग गावाची पोरं तयारी केली गावामध्ये? गावामध्ये. बर. मग ते काही शिकले, काही नाही शिकले. हम्म. मग त्याच्यामध्ये होतो का आम्हाला एक असं माहिती मिळाली का चिकलठाणला एक पोरे आहे बा, बर. मग अण्णा पांडुरंग कंचा. हां. मग त्याच्याकडे गेलो. हम्म. मग त्याची माझी टीम अशी झाली बर. तर आम्ही 25 वर्ष संघ मग ते होतो. मंडणचं लग्न वगैरे त्यात तुम्ही पण होते का त्याच्यामध्ये? मंडणचं लग्नचं मग आम्हीच काढलं. मग मी चिकलठाणचा अण्णा पांडुरंग हो कंचा, हो हो. ती याची कॅसेट होती, टेपची. टेपची कॅसेट. तेव्हा ते टेपची Recording, कॅसेट, हा. हा, रेकॉर्डिंगच होती. हो. ती बरीच याच्यात खूप आली. गाजलं ना ते महाराष्ट्रभर. हा, महाराष्ट्रामध्ये मंडणचं लग्न गाजलं. झालं. तुमचं काय रोल होतं त्याच्यामध्ये? काय भूमिका माझं होती? मंडणचं काम, मंडणचं काम होतं. हा. हां मंडणचं काम मीच करत होतो. हां हां. मग ती कॅसेट काढल्यानंतर मग ते बरेच दिवस जसं चाललं. हम्म. मग ते अण्णा आमचे पांडुरंगांचं वारले गेले. बर. वारले आणि मग पार्टी फुटली. हम्म. मग मी इकडे तयार केली संभाजीनगरमध्ये. बर. मग चंद्रकांत कावळे, वेगवेगळ्या ठिकाणी. हा, मग मीराबाई कावळे, बर बर. मग यायचे. मग आम्ही मग शिडी कॅसेट काढली. शिडे हात्यावर शिडे हा, आले. तेव्हा मग ती 2002 मध्ये काढली बर. ती कॅसेट. हां हां. आधी आडवी काढली होती ती येडीची आपली याची, हम्म. आणि मग ही 2002 मध्ये काढली. आता जागरण गोंधळ जे आहे, तर जागरण गोंधळाच्या संदर्भात तुमचे आतापर्यंत किती कार्यक्रम झाले असतील महाराष्ट्रामध्ये? बाबा 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 याची गिनता नाही माझी, म्हणजे गावं ध्यानात नाही माझ्या. असं ना? हा, विदर्भामध्ये जाऊन आलो फिरले मी. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात बाबा बाबा इकडे नाशिक, वेगवेगळ्या हा, भागात? पुणे, हां. इकडे बी खानदेश पण काय भाग. अनुभव आहे तुमचा? अनुभव काय आहे सगळ्या जागरण गोंधळाबद्दल? काय लोक म्हणजे समाजात काय अनुभव आले तुम्हाला या संदर्भात? जागरण म्हणजे जागरण गोंधळ म्हणजे आपलं लग्न झालं म्हणजे जागरण गोंधळ करावंच हो, लागतो. हो. हो, लग्न झालं म्हणजे जागरण गोंधळ करावंच लागतो. हम्म. त्याच्यामुळे ती परंपराच चालली. परंपरा सुरू आहे. हा, आजही सुरू आहे जागरण अजूनच गोंधळ सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये. हो, हम्म. अजूनच सुरू आहे कार्यक्रम, हम्म. चालूच आहे. जागरण गोंधळामध्ये जो गण असतो, हा, ऐक नाही, गण सुरुवात जे करतो आपण, हो, तर ते एखादं म्हणून दाखवा बरं, एखादं ते असं काही कडवं असं एखादं गणाचं गणाचं. गणाचं कडवं. हो आपण ज्या टायमाला जागरण उभं केलं म्हणजे हो. गण म्हणतो ना, पूजा मांडल्यानंतर. हा, हम्म. या गणा, देवदेवताला आव्हान. हा, हम्म. या गणा म्हाळसा रमणा वंदितो तुला गणराया, असं म्हणून पुढं सुरुवात करतो आम्ही. हो हो. हा, तर जागरण गोंधळ साधारणतः जे खेड्यामध्ये जास्त आयोजित केला जातो का शहरामध्ये आयोजित केला जातो? नाही खेड्यामधून. शहरामध्ये काही जास्त शहरामध्ये म्हणजे तेवढं म्हणजे कमी हे नाही प्र- राहिलं, कमी प्रमाणात. कमी प्रमाण म्हणजे हा. शहरामध्ये पब्लिक बी राहत नाही. हो. आणि पुन्हा म्हणजे ती, ग्रामीण भागामध्ये काही- त्याचा काही- रसिक वर्ग आहे त्याचा. हो, म्हणजे नाशिक भाग चांगला आहे हा हा. आपल्यापेक्षा. इकडे बी या भागापेक्षा हम्म. नाशिक भाग चांगला बसतो खंडोबाला. बर बर. हो, हम्म. 5-5, 6-6 दिवसाच्या यात्रा हा. राहत्या एका ठिकाणी. हा हा. प्रत्येक किमा बदलून राहत्या वाघे. हो हो. मग आता जे तुमचं शिव मल्हार जागरण मंडळ आहे, तर याच्यामध्ये किती लोक आहेत सध्या? माझे 8 लोक आहे. 8 लोक. हा,
आणि हे कुठले आपल्या तालुक्यातले कन्नडचे का बाहेर? आपल्या काही वैजापूर तालुक्यातले, हां. काही कन्नड तालुक्यातले. साधारणतः एका ठिकाणी जागरण गोंधळ घातला जातो, हां. जागरण घातलं जातं, तर ते किती काय असतं देतं, बिदागी काय देतं, मानधन काय देतं? ते म्हणजे आपल्याला म्हणजे किलोमीटरवरचा हिशोब करायला लागतो. प्रवास जाणं. हा, आज मी आता अकोल्याजवळ आहे, हां हां. तिकडे अकोल्याजवळ म्हणल्यावर आज 25,000 रुपये सुपारी आहे माझी. जाणं येणं लांब पडतं. हा. 4-5 हजार रुपये गाडीत जाते. हं. काही उरले म्हणजे मग हा. डिझेल पाणी काही असं त्याचं काही पोरं. हो हो, खर्च वगैरे. हा. हां. मग तुमचं सगळं जीवन तुम्ही यालाच वाहून घेतलेलं आहे. तुम्ही हो. हाडाचे लोक कलावंत आहे. आम्ही कन्नडला आल्यापासून तुम्हाला पाहतोय. हो तुमचं नाव आहे ऐकून आहे की तुम्ही हाडाचे कलावंत आहे. कला हो. तुमच्या अंगात भिनलेली आहे. हो. मला वाटत नाही तुम्ही ह्या कलेशिवाय राहू शकता किंवा काही जीवन तुमचं नाही नाही, मला याच्याशिवाय करमतच नाही. राहू शकत आणि नाही. मी इकडे दुसरं काम बी करू दुसरं शकत काही करू नाही. शकत नाही. नाही, शेती नाही, काही नाही, काही नाही. मग शेती आहे खरं आहे. पण ते तेवढं पुरतं हो, तेवढं. हो, हो. माझे फक्त कमीत कमी फक्त आखाडाचा महिना बंद राहतो. आखाडाचा महिना. हा, नाही तर कंटिन्यू माझे कार्यक्रम चालू किती राहतात. वर्षात किती होतं बरं कार्यक्रम अंदाजे? वर्षामध्ये म्हणजे मी 8 महिने कार्यक्रम करतो. बर. 4 महिने आता पानकाळात राहतो. हो हो. 8 महिने कार्यक्रम फुल राहते माझे. मग तुमची जी भूमिका आहे विशेषतः आम्हाला आम्ही जे जागरण गोंधळ तुमचे पाहिलेले कार्यक्रम, जागरणाचे गोंधळाचे कार्यक्रम पाहिलेले, की तुमची एक विनोदी भूमिका आहे. हो. विनोदी तुम्ही एक कलावंत आहे. हो. तर हे कसं निर्माण झालं विनोद तुम्हाला, म्हणजे तुमच्या विनोदी कलावंत कशी तुमची वाटचाल झाली? समोरच्या माणसाचं काय बोलणं आहे ते मला कळून जात होतं. म्हणजे असं हो हो. जे समोर काय बोलणार आहे मग त्याला काय उत्तर द्यायचं ते आपाप येत होतं मला याच्यामध्ये. काही हे नाही, काहीच नाही, ठरवून काही शिकेल होत नाही, असं. काही नाही, ठरेल ठरवून नाही, काही नाही, काहीच नाही. आपोआपच. लगेच. आता हे जे वाद्य जागरणासाठी वापरतात, हो. तर काय कोणकोणते वाद्य असतात याच्यामध्ये? माझ्याकडे डप आहे, खंजिरी आहे, बर. संबळ आहे, हा हा. आर्गन आहे, हम्म. झांज आहे, बर. सूर आहे म्हणजे हा. चोंडक हो हो. ते. हे कुठून आणताय सगळे वाद्य? आपले खरेदी याला भेटत ते वैजापूरला, कोपरगावला. कोपरगावला तिकडे चांगलं भेटतं. हा, हा कोपरगावला भेटत्या, पुन्हा वैजापूरला भेटत्या हा. संग. मग आता हे लंगर, पानजोक, हो हो. मग आपलं कन्नडमध्ये घिसाड्याकून याच्याकून. म्हणून घ्यायचं. हा. आता हे जे काही जागरण गोंधळाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं बुवा, आजच्या काळामध्ये याचं महत्त्व कमी झालं का वाढलं? नाही नाही, आता कमी होत चाललं खरंच. हा कमी होत म्हणजे कसं, आता श्रद्धा राहिली नाही लोकांची. हा हा. आणि एक तर एकच झालं तुम्हाला सांगू का, या कॅशिटमुळे आणि या मोबाईलमुळे हा हा. आज लोकांनी ते उभे राहिले तर काढून घ्या आमच्या हा, व्हिडिओ. हा. बरोबर, तेवढं पुरतं हे करतात. हा, तेवढं पुरतं पाहत्या. बस पाहिलं म्हणजे आता याच्या युट्यूबवर तर चालूच आहे, हा हा. ते पाहून घेत्या. जुने माणसं जास्त पाहतो मला वाटतं, नवीन पिढी नाही नाही, नवीन पिढी तर कोणीच पाहत नाही, जुने माणसं. हा, जुने माणसांना हा. थोडं वाटतं ते अजून. आमचा सासूनाचा झगडा असा बी गाजला होता. कोणकोणते तुमचे काय गाजलेले काय काय आतापर्यंत जागरणामध्ये काय काय कार्यक्रम गाजले तुमच्या याच्यामध्ये? आमचं हे म्हणजे मंडनचं लग्न, हा सासूनाचा झगडा. हा हा. हो. आणि हे 2 कॅशिटी चांगल्या गाजल्या जास्त आमच्या. गाजले तुमचे. हो, मंडनचं लग्न आणि सासूनाचा झगडा. हा हा. मग किती वाजेपर्यंत चालता आता जागरणाचा कार्यक्रम? म्हणजे लग्नाचा कार्यक्रम कधी असला, बिगर लग्न आपलं लंगर तोडायचा नसला, हा हा. ती बोली असती बर. तर ती लंगराची, बिगर लंगराची. हा लंगराचं नसलं हा. तर लई झालं तर 2, 2:30, 3 वाजे लोक. बर. मग याच्यामध्ये काही त्या सुपारीमध्ये पण काही फरक पडतो का? नाही, काही फरक नाही. तेवढंच हा. मानलं, तेवढंच. फक्त लंगराला 4 वाजा लागला. 4 वाजता. हा. आणि असं साधारण असलं मग 2, 2:30, 3लाच मोडून टाकीतो आम्ही. हा हा. हा. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये कन्नड तालुक्यामध्ये जागरण गोंधळ करणारे बरेच कलावंत आहे. बरेच या बाबा. कोणकोणत्या गावामध्ये असे अजून आता सध्या पार्टी आता चिंचोलीला आहे. चिंचोली. हो. एक कोळवाडीला आहे, हा हा. एक इकडं मनेगावला बी आहे, हा हा. भांबरवाडीची बंद पडली. बर बर. हो. पुन्हा बैरगाव हे. हो हो. शिवराईला माझे आले कमीत कमी 2 ताफे. शिवराईला हा तुमच्या मार्गदर्शनाखाली हा काम करणारे. हा. बर बर. मग आता हे नवीन मुलं काही तयार केले का तुम्ही काही याच्यामध्ये आता काही? नवीन मुलं मग आता तयार करून मग ते दुसरीकडे गेले आणि पळ. हा, नवीन दुसऱ्या ग्रुप. हा, दुसरीकडे गेले. दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात हा. तुम्ही तयार करता आणि ते मग दुसऱ्या ग्रुपमध्ये हा. जातात. बरं आहे, उदरनिर्वाहाचं साधन हो, म्हणून हो. का होईना अलीकडच्या काळामध्ये याला चांगलं चालू आहे बा, चालू आहे आपल्या नावाखाली चालू तुम्ही आहे. कन्नड तालुक्याची परंपरा चालू ठेवली, समृद्ध हो. परंपरा, जी सांस्कृतिक परंपरा आहे, जागरण गोंधळाची परंपरा आहे, हो ही चालू ठेवली. हो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे ना. तरी मी त्याच्यामध्ये शिरलो नाही. काय ते मानधन, लोक म्हणते तुला मानधन नाहीये, हो. तुला असं नाहीये. त्याला तुम्हाला काही मानधन भेटतं का अजून शासनाचं? काहीच नाही लागेल. त्याची फाईल नाही केली का फाईल तुम्ही? करून आमच्या फाईली पार कुठे जाळल्या का जुळल्या का काय केलं दाखल काहीच नाही लागेल, तुम्हाला काहीच. भेटायला पाहिजे. तुमच्यासारख्या कलावंताला खरं तर शासनाचं मानधन मिळालं हा. पाहिजे, ती मदत मिळाली पाहिजे. नाही, काहीच नाही. मानधन फिनधन काहीच नाही. मी त्याच्यात शिरलोच नाही.
ते भानगडीत पडलेच नाही. नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं शासनाने काय केलं पाहिजे? ह्या लोक कलावंत जे आहेत तुमच्यासारखे जे लोक हो, कलावंत आम्हाला आहे, मदत करायला आता पाहिजे तुम्ही त्यांना. आता समजा तुम्ही तुमचं अजून थोडंफार वय आहे, हातपाय चालतात, हा. पण तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुमच्या उदरनिर्वाहाचा काय प्रश्न आहे? मग आम्हाला पगार चालू तुमचं फार करायला मोठं पाहिजे. योगदान आहे ना. मग आम्हाला काही पगार चालू पाहिजे, शासनाने घर द्यायला पाहिजे घर तुमच्यासारख्या द्यायला लोकांना पाहिजे. हक्काने. हा. बरोबर आहे की नाही? आता काय नाही, त्याचे घरकुलं त्याच्या घरकुलाचे तर अर्धे पैसे तेच खाऊ राहिले. हो हो. काय कामाचे ते हम्म. कला करायची म्हणजे जाणीव राहिलीच नाही. म्हातारपणामध्ये कलावंतांचे काय हाल होतात? हो. काय हाल होत? तुम्ही काय पाहिलं का, अनुभवलं का ते मग अरे वा. कलावंतांना? मग हम्म. आता बरेच गेले ना आमचे बी कलावंत, हा, हा. काहीच नाही राहिलं ना बरं, ते. गावामध्ये काय लोकांना काय वाटतं? गावामध्ये लोकांना काय वाटतं तुमच्याविषयी? लोकांना तुमच्या ज्या गावात राहता तुम्ही, समजा शिवराईमध्ये तुम्ही राहता, अजून बी तुमच्याकडे पाहायचं लोकांचा दृष्टिकोन कसा आहे? अजून बी लोक बाहेर हिंडायचे ना आमच्या गावचे, काही हा. लांब लांब गेले म्हणजे हो, हो. कुठले बा हा. शिवराईचे. शिवराईचे म्हणलं मग की- ते म्हणते की आंधळा वाघे आहे हा, का, हा. अजून बी शिवराईचं नाव निघत. शिवराईचं नाव नाही. आणि ती आल्यानंतर मला सांगायचं हो हो. हा, बरोबर आहे ना. आपल्या गावचं नाव तर लई लांब लांब आहे बा. तुम्ही शिवराईचंच नाही तर आपल्या कन्नड तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर तुम्ही केलेलं हो. आहे, आणि म्हणून तुमचं फार मोठं योगदान आहे हो. या क्षेत्रामध्ये, लोककलाच्या क्षेत्रामध्ये. तर आता तुम्ही काय सांगाल बुवा या नव्या पिढीला? काय सांगाल तुम्ही जागरण गोंधळाबद्दल? काय सांगाल? नव्या पिढीनं चालून द्यायला पाहिजे, मस्त हां हां. चांगलं चालून द्यायला पाहिजे. पण फक्त आता कशी नवीन पिढी ना, हम्म. आता व्यसनी निघली, बरं. ते लोकायला चालत नाही हां हां. व्यसनामध्ये. हम्म. आणि काही काही आता कलाकार आहे. बरं, जागरण गोंधळाचं स्वरूप बदललं आता, जे सादर केलं जातं कार्यक्रमाचं, त्याचं आजचं स्वरूप काय आहे आता? कसं सादर होतो आज आणि पूर्वी कसा होता? पूर्वी लई साधारण होतं आपलं, तेवढं हे नव्हतं, साहित्य नव्हतं. हां हां. साहित्य आता आर्गन निघला, संबळ निघलं, हम्म. तेव्हा काय तीनच सणग राहायचे आमचे, बरोबर. डब, सुरण, चोंडक. हां बस एवढे तीन आपलं झांजरी राहायची, हां. बस एवढंच राहायचं. आमची आता माणसं स्वरूप नाही कलाकार. बदललं. आता तर ते डान्स करावा लागतो, बाबा. गाणे म्हणावं लागतं. लोकांना गाणे जास्त आवडतात आता. मी 7 वर्षे नाचलो साडी नेसून. हा. स्त्रीपात्र. हा, श्रीपार्थ केलं. बरं, आता जे स्त्रीपात्र काय घ्यायचे मग तुमच्या आता? आहे ना, का 2 सहभाग? मुलं आहे माझ्याकडे. ते स्त्रीपात्र हा. करतात. हा हा. कोळवाडीचा मुलगा नाही, आहे. काही आता काही जागरण गोंधळाचे मी व्हिडिओ पाहतो, तर त्याच्यात आता महिला पण काम करायला आहे ना, लागल्या. आहे ना, महिला बी आहे. हा, पूर्वी नव्हतं ना असं? नाही, पूर्वी नव्हतं. आता करायला लागलं. नाही, पूर्वी होतं, पण हा. जुने होतं ते. लई म्हणजे किंचित राहायच्या मुराळ्या तवा, म्हणजे तेवढ्या नव्हत्या. मुरळ्या. हा, आता लई झाल्या. आता लोकांची काय ऑफर असते? लोकांना काय आवडतं? नाही, ते अजून ते मुराळेच मागायचे लोक अजून. हा मुराळे तर म्हणतीच नाही आमच्यामध्ये. हा हा. काय नाही, सुपारी- आजच्या आता तुम्ही जो कार्यक्रम सादर करता, हा. तर तुम्हाला लोक ऑफर करतात ना, हे म्हणा ते म्हणा. हा, काय मग- काय म्हणाला होता तुम्हाला ते? आम्हाला हे मंडनचं लग्न म्हणा, हा हा. सासूनाचा झगडा हा, म्हणा, हा, हा. काही 16 रुपयाचा हिशोब म्हणा, बरं बरं. असे जुने. जुने म्हणावं लागतात. हा, जुने का हम्म. म्हणायला लागते ना. म्हणायला लागतात लोक. हो, पवडे म्हणा. पवडे म्हणावं लागतात. हा. एखादं कडवे म्हणते का तुम्हाला, एखादं चांगला असं सादर करून म्हणा बरं एखादं का? नाही ना, असं काही नाही जमत. दुसरं कोणतं काही असं? नाही नाही, असं नाही असं जमत. ते जमत कसं नाही. सुरत वाद्य वाद्य वगैरे. असलं ना. वाद्य सूर हा. वगैरे सगळं पाहिजे. हो. आहे की नाही, तयार पाहिजे. तर ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आपण आज आमच्या तिफन लाईव्हमध्ये आलात आणि आपल्याविषयीची जी माहिती आहे ती आम्हाला मोकळेपणानं सांगितली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.